पुनर्विवाह भाग 33. ऑगस्ट संपून सप्टेंबर सुरू झाला होता. घरोघरी लाडक्या गणरायांचे आगमन झाले होते. वातावरण मोदक, लाडू, अगरबत्तींचा सुवास, ढाल ढोल, शंखनिनादन यांनी मंत्रमुग्ध झाले होते. 10 दिवस गणपतीचे लाड पुरवून सगळ्यांनी त्याला पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत प्रेमाने निरोपही दिला. आज रात्री आदित्यने आरोहीच्या हातात एक पाकिट ठेवले. त्या दोघांचीही बालीची तिकीट होती. ते बघून आरोहीने नजरेनेच काय आहे विचारत होती. तेव्हा अगं ते टूर आहे फॅमिलीसाठी. तू येणार असेल तर त्यांना सांगते, नाहीतर मी एकटा जाईल. बाकीचे असतील त्यांच्या बायकांपोरांसोबत, मी मात्र एकटाच राहील, असे बोलून तिला इमोशनल ब्लॅकमेल करत होता. आरोही बिचारी भोळी, अहो नको नको, एकटी कशाला येईल मी, आपण सोबत जाऊ ना. आदित्य लगेच म्हणाला, यस असे ओरडला. तिने विचारलं, काय झालं असे विचारतास. त्याने काहीतरी थाप मारून उत्तर देणे टाळले आणि हो तयारीला लागा, परवाच निघायचं आहे आपल्याला, असे सांगत होता. तिने हे हसून मान डोलावली आणि त्यालाच काय, कसे कपडे घ्यावे लागतील हे विचारत होती. त्याने तिला आता शॉपिंगसाठी नेले तर डाऊट येईल म्हणून 2-4 घे, मलाही काही आयडिया नाही आहे. त्यांनी ड्रेस कोड पाठवलेला नाही आहे, आपण तिकडे शॉपिंग करू म्हणून वेळ मारून नेली. आता रात्र झाली म्हणून दोघेही झोपी गेले होते. तिकडे आदित्य मात्र तिकडे जाईपर्यंत सगळं नीट असू दे म्हणून देवाला मनोमन प्रार्थना करीत होता. सकाळ झाली. पटापटा कामे आवरून सगळे तयारीला लागले होते आणि ऑफिस, कॉलेज, क्लासेसला गेले. संध्याकाळ आदित्य आणि आरोही बाहेरूनच थोडीफार शॉपिंग करायला गेलेले होते. गरजेच्या वस्तू घरी घेऊन परतले. आईंनी जेवण तयार करून ठेवलेलेच होते. सगळे फ्रेश होऊन जेवण करायला बसले. जेवताना आरोही आणि आदित्यने ती उद्या बालीला जाण्यासाठी निघणारच असे ते सांगत होते. तेव्हा वरदने, अहो बाली, वा वा मजा आहे, असे चिडवायला सुरुवात केली. तसे आदित्यने गळा खाकरून बिझनेस मीटिंग आहे म्हणून जातोय असे सांगितले. तेव्हा वरदने ओके ओके म्हणत तुझे सिक्रेटच राहू दे म्हणून डोळे मिचकावले. आरोही व आदित्य वर येऊन त्यांच्या बॅग्स पॅक करू लागले होते. आरोही तिचे प्रत्येक कपडे त्याला विचारून बॅगमध्ये भरत होती. तोही मान हलवून चालेल असे बोलत होता आणि मनातल्या मनात हसत होता. त्याने तिच्या नकळत तिच्यासाठी बरेचसे कपडे घेतलेले होते. ते तिला काही माहिती नव्हतं आणि ते स्वतःच्या बॅगेत भरून ठेवले. उद्या दुपारची फ्लाईट असल्याने ते निवांत होते. आरोहीने तिची बाकींची कामे आटोपली. क्लासेसमध्ये आजच 8 दिवसांसाठी अर्ज दिलेला होता. आदित्यने देखील मेल चेक करून ऑफिसला थोडे दिवसांसाठी बाय बाय केलेले होते. उद्यापासून फक्त दोघांचे विश्व असणार होते. ते दोघं सोबत राहणार होते, तेही सगळ्या गोष्टींपासून दूर. त्यांची गोड स्वप्न रंगवत दोघेही झोपी गेले. सकाळी दोघेही लवकर उठले, आंघोळ वगैरे उरकून खाली आले. सगळ्यांसोबत नाश्ता केला आणि लगेच एअरपोर्टवर निघण्यासाठी तयार झाले होते. देवांचा आणि आईंचा आशीर्वाद घेऊन गाडीत बसले. ड्रायव्हर काका त्यांना सोडायला आलेलेच होते. दुपारी 1 वाजताची फ्लाईट होती, त्यामुळे त्यांच्याकडे चेकिंग वगैरे करून बराच वेळ होता. ते दोघेही एअरपोर्टवर विंडो शॉपिंग करत फोटो काढत एन्जॉय करतच होते. काही वेळाने बोर्डिंग गेट ओपन झाल्याची सूचना आली होती. दोघेही तेथे येऊन विमानात बसले आणि उड्डाणासाठी सज्ज झाले. पेच विमानात बसल्यावर दोघांनीही मनालीचा विमान प्रवास आठवला. तेव्हा आरोही घाबरून अचानक त्याच्या मिठीत आलेली होती. पण आज मात्र आदित्यने तिला बसल्यापासूनच मिठीत घेऊन ठेवले होते. ती सुद्धा निवांत त्याच्या छातीवर डोके ठेवून निवांत बसलेली होती. हातात हात घेऊन प्रवास एन्जॉय करत होते दोघे. आज पहिल्यांदाच दोघे इतक्या लांब आणि तेही एकटे जात होते. त्यामुळे दोघांच्याही मनात वेगळीच हुरहुर दाटून येत होती. आदित्यने दोघांच्या कानात एक हेडफोन घातला आणि किशोर कुमारींची गाणी लावली होती. दोघेही डोळे मिटून स्वप्नाच्या दुनियेची सफर करीत होते. मध्येच दोघांच्या चेहऱ्यांवर हसू उमटत होते. तितक्यातच हवाई सुंदरी त्यांना त्याचे लंच घ्यायला आली. पण या दोघांना त्यांच्या प्रेम दुनियेत अखंड बुडालेले बघून तिनेही त्यांना डिस्टर्ब न करणं योग्य समजलेले होते आणि तिथून निघून गेली. बऱ्याच वेळाने आदित्यचा डोळा उघडला तेव्हा आरोही त्याच्या खुशीत एकदम गाढ झोपलेली होती. त्यानेही हालचाल न करता तिला घट्ट पकडून ठेवले होते आणि तसेच झोपू दिले.
विमान लँड होण्याची सूचना आली तसे त्याने तिला हळूच उठवले आणि सीट बेल्ट बांधायला मदत केली. तिनेही आळस झटकता आणि त्याचा हात घट्ट पकडता विमान जसजसे खाली येऊ लागले होते तसतसे तिच्या पोटात गुदगुल्या वाढत होत्या आणि तिने आदित्यचे हात अजूनच घट्ट धरून ठेवलेले होते. शेवटी एकदाचे विमान सुखरूप उतरले आणि आरोहीने हुश केले. आपापली बॅग खांद्यांवर घेऊन दोघेही विमानातून बाहेर उतरतच होते तेव्हा ती मागची हवाई सुंदरी त्यांच्या जवळ आली. चेहऱ्यांवर एक गोड हसू आणत म्हणाली, "हो, व्हॉट अ स्वीट कपल." असे बोलून त्यांचा लंच त्यांच्या हातात देऊन त्यांना हॅपी हनीमून असे म्हणाली होती. आरोहीने विस्मयकारकरित्या तिच्याकडे बघितले तर आदित्यने थँक्यू म्हणत तिला उत्तर दिले. बाहेर येताच आरोहीने आदित्यला चिमटा काढत, "आपण तर बिझनेस टूरला आलोय ना, मग ती हनीमून का बोलत होती? मला काही कळालं नाही." आदित्य अगं म्हणाला, "अगं हो सांगतो तुला. तिला काय माहिती आपण कशाला आलेला आहे म्हणून. बालीला सगळे हनीमूनलाच येतात म्हणून बोलली असेल आणि लगेच नजर फिरवून हिला कळालं तर जीव घेईल माझा असे बडबडत पुढे चालू लागला होता. लगेच घेऊन ते एअरपोर्टच्या बाहेर आले तर त्यांच्या नावांचा बोर्ड घेऊन एक व्यक्ती उभा होता. आदित्यने हात दाखवून त्याला हाय केले. तो जवळ येऊन दोघांना वेलकम बोलला आणि त्याचे सामान गाडीत ठेवू लागला. आरोहीला हे बघून फार छान वाटत होते. दोघेही गाडीत येऊन बसले. एअरपोर्टवरून त्यांची गाडी सरळ त्यांच्या बुक केलेल्या प्रायव्हेट व्हीलला निघाली होती. आरोहीने वाटेत आदित्यला बाकी बिझनेसची लोक कुठे आहेत म्हणून विचारत होती. आदित्य म्हणाला, "ते आले नाहीत का? कधी येतील मग ते? अमीर दादा आणि मोनिका नाही आले का बिझनेस टूरला?" असे एक ना एक अनेक प्रश्न ती विचारू लागली होती. त्याला ते प्रश्न विचारून भंडावून सोडत होती. त्यालाही आता तिच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हे सुचत नव्हते. त्यामुळे असतील ते हॉटेलवर असे सांगून ड्रायव्हरशी बोलत बिझी झाला होता. थोड्या वेळात मुख्य रस्त्यापासून आत त्यांची गाडी आली आणि थोड्याच अंतरावर एक आलिशान बंगल्याच्या आत ड्रायव्हरने गाडी घेतली. तो बंगला बघून आरोहीचे डोळे विस्फारले. ड्रायव्हरने त्यांना रिसेप्शनवर सोडले होते. रिसॉर्टची माणसे येऊन त्यांचे स्वागत करू लागली होती. त्यांचे स्वागत खूप छान प्रकारे त्यांनी केले. काही त्यांचे सामान घेऊन त्यांच्या खोलीसुद्धा घेऊन गेले. आरोही आणि आदित्यने तेथे वेलकम ड्रिंक घेतले आणि स्वतःच्या खोलीत जायला निघाले होते. रिसेप्शनपासून त्यांच्या व्हीलचे अंतर बरेच होते. तिथून चालत जाण्यासाठी काचेचा ब्रिज बनवलेला होता. ब्रिज खाली सुंदर पाणी वाहत होते आणि त्यात रंगीबिरंगी मासे सुद्धा होते. अतिशय सुंदर अशी ती जागा होती. निसर्गाच्या सानिध्यात असलेले मानवनिर्मिती कोस्टल जंगलच म्हणा ना. थंडगार वारा, पाण्याचा खडखडाट आवाज, मध्येच एखाद्या पक्ष्यांची किलबिली आणि डोळे टिपून जातील इतकी हिरवळ आणि निळसर पाणी. खूप मस्त. आरोही ते बघून खूप हरकून गेली होती. तिला खूप आनंद झाला होता. आपल्याच धुंदीत इकडं तिकडं बघत चाललेली होती आणि तिचा तो निरागस आनंद आदित्य आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता. बराच वेळ अंतर चालून ते त्यांच्या कॉस्टेकम व्हीलमध्ये आले होते. तिथे येऊन ते दृश्य बघून आणखीनच भान हरपल्यासारखी आरोही बघू लागली होती. दाराच्या आत येताच भव्य दिव्य अशा इंटेरियरची रचना बघून मनोमन तिला त्या डिझायनरचे फार कौतुक वाटत होते. त्याच्यासोबत आलेला एक स्टाफ मेंबर त्यांना रूममधल्या सगळ्या गोष्टींची माहिती देतच होता. सगळी माहिती देऊन त्याने विलाचे मागचे दार उघडले आणि समोरचे दृश्य बघून दोघेही अवाक झाले. दार उघडताच तेथे प्रायव्हेट पूल होता आणि पूल संपतो न संपतो तोच तेथे खराखुरा समुद्र सुद्धा होता. त्यांच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज सर्वत्र दुमदुमत होता. आदित्य आरोही आल्या आल्या तेथेच बाहेर असलेल्या खुर्चींवर बसले होते आणि निसर्गाचे ते सौंदर्य न्याहाळू लागले होते. स्टाफ मेंबर त्यांच्या विलामधून निघून गेला होता. आता तेथे त्यांना डिस्टर्ब करायला कुणीही येणार नव्हते हे त्यांना माहिती होतं. जर यांना काही लागलं तर किचनमध्येही सगळं सामान ठेवलेलंच होतं किंवा ऑर्डर केल्यास ते त्यांच्यापर्यंत लगेच पोचणार होतं. इतक्या सुंदर जागेच्या प्रेमात पडल्याने त्यांना इतका वेळ भुकेची जाणीवसुद्धा झालेली नव्हती. पण आता जर पोटात कावडे ओढत असल्याचे त्यांना जाणवलेलेच होते. जवळपास संध्याकाळ झालेली होती. त्यामुळं काहीतरी स्नॅक्स मागवावं असा विचार करून
आदित्यने फोन फिरवला. आणि आता 4 दिवस इथेच असणार आहोत, तेव्हा आता जाऊन फ्रेश हो, असे आरोहीला बोलून तिला फ्रेश व्हायला त्याने पाठवलं. आदित्यने घरी एक फोन करून ते पोचल्याचे त्यांना कळवलं. आरोही बाथरूममध्ये गेली आणि चक्कच झाली. बाथरूमसुद्धा अगदी चकचकाट आणि वेल मेंटेनन्स होतं. मस्तपैकी शावर घेऊन ती बाहेर आली. आदित्य तिच्याकडे बघून खट्टाळ हसला. तसे तिने त्याला बाथरूममध्ये ढकलले. तू ठीक आहे, आता तुझी वेळ आहे, माझी पण लवकरच येईल, असे बोलून आत गेला व फ्रेश होऊन परत आला. बाहेर वेटर ऑर्डर घेऊन तयारच होता. त्याने लॉक केले तसे हॉलचे एक विंडो ओपन करून आदित्यने तो ऑर्डर घेतला. दोघेही निवांत बाल्कनीमध्ये बसून चहा व स्नॅकची मजा घेऊ लागले होते. गरमागरम चहाने प्रवासांचा सगळा शीण निघून गेला होता. हळूहळू अंधार होऊ लागला होता. समुद्राला भरती येऊ लागलेली होती, त्यामुळे त्यांचे रूप अजूनच रौद्र वाटत होते. आरोहीने भीतीने आदित्यला आपण आज जाऊया म्हणून खुणावले होते. त्यानेही लगेच होकार दिला. दोघेही आत आले तेव्हा आरोहीने तेथे बेड नाही का असा प्रश्न त्याला केला होता. आदित्य हसतच म्हणाला, तू अजून बरंच काही बघितलेलं नाही आहेस आरोही. इथून वरती गेलो की तेथे मास्टर बेडरूम आहेत आणि खूप मोठं टेरेस गार्डन सुद्धा आहे. काय? असे बोलून आरोहीने डोळे विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिली आणि लगेच चला ना जाऊया आपण असे म्हणत त्याला जायला भाग पाडू लागली होती. पण आदित्यने सीताफीने ते रात्री 10 नंतर ओपन होतं असे बोलून तिला वर जायला मनाई केली. तिने एवढेसे तोंड केले आणि तिथे असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली होती. आदित्य मात्र मनातल्या मनात हसत होता, कारण तिथे गेल्यावर ती कशी रिॲक्ट होईल याचा विचार करून त्याला मजा येत होती. त्याला खूप छान वाटत होतं. आता बऱ्यापैकी रात्र झालेलीच होती. आज त्यांनी रूममध्ये जेवण मागवलेले होते. जेवणात बरेच वेगवेगळे पदार्थ सुद्धा होते. आदित्य तर आधीपासूनच फ्रुडी होता, त्यामुळं तो जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेत होता. आरोहीला नवीन पदार्थ ट्राय करण्यासाठी सुचवत होता. ती बिचारी चव बघून आवडले तेच खात होती, जे नाही आवडलं ती खात नव्हती, कारण तिला आधीपासूनच घरचे जेवण प्रिय होते. भरपेट जेवल्यानंतर थोडे बाहेर पडून त्यांनी शतपावली केली. आदित्यला कंटाळा येत होता, तर आरोहीला मात्र रात्रभर बाहेर फिरत राहावंसं वाटत होतं. तिला खूप मजा येत होती. पण नवीन जागा आणि बरीच रात्र झाल्यामुळं ते झोपण्यासाठी आत आले. आत येताच आदित्यने तिच्या हातात एक गिफ्ट दिले आणि प्लीज माझी इच्छा आहे की तू हे घालावं, असा तो बोलत होता. तिने गिफ्ट हातात घेतले आणि त्यावर त्याला काही विचारावसे वाटलेच नाही, म्हणून बरं अशी आरोही बोलून चेंज करायला निघून गेली. त्याने तोपर्यंत पायऱ्यांवर कॅमेरा सेट करून ठेवलेलाच होता आणि स्वतःही मस्त तयार झालेला होता. आज जाऊन तिने गिफ्ट उघडले आणि त्याकडे ती बघतच राहिली. त्या बॉक्समध्ये खूप सुंदर असे वन पीस होता. तिने तो हातात घेतला आणि आरशात स्वतःला आधी लावून बघितला. तिच्या त्या गोऱ्या अंगांवर तो रंग खूपच उठून दिसत होता. आदित्यची चॉईस तर तिला माहीतच होती. तिने तो वन पीस अंगांवर चढवला, त्यात असलेले लांब कानातले घातले आणि केस जरासे रोल करून मोकळे सोडले होते. स्वतःला निरखून आरशात बघत होती ती आणि लाजून खाली नजर केली तिने. आता या कपड्यात आदित्य समोर जायचं तिला खरंच दडपण आलेलं होतं. तिला खूप लाज वाटत होती. तो बाहेरून तिला किती वेळ आहे म्हणून विचारत होता. तिचे मात्र पाऊल बाहेर काही पडत नव्हते. तिने त्याला तुम्ही डोळे बंद करून राहा तरच मी बाहेर येईल असा दम तिने त्याला दिला. आदित्य म्हणाला, ठीक आहे करतो मी बंद, पण तू लवकर ये, असे म्हणत खोटे खोटे डोळे बंद केले. ती हळूच दार उघडून बाहेर आली, पण नजर मात्र खालीच होती तिची. आदित्यने डोळे उघडू का असे विचारताच तिने स्वतःचे डोळे बंद केले. ती काही बोलत नाही हे बघून आदित्यने स्वतःचे डोळे उघडले आणि तो तिच्याकडे भान हरपून बघतच राहिला. सुंदर गोरा वर्ण असलेली तो लाल रंगांचा भारी वन पीस, सुंदर असे नाजूक खड्यांचे कानातले, काळेभोर लांब सडक केस, तेही रोल करून मोकळे सोडलेले केस, ओठांवर चेरी कलरची लिपस्टिक आणि लाजून बंद झालेले डोळे.
आदित्यला तिला बघतच राहावंसं वाटत होते. त्याने लगेच टेबलवरचा लाल गुलाबांच्या कडांचा बुके उचलला आणि दोन्ही गुडघ्यांवर बसून तिला डोळे उघडायला सांगू लागला होता. ती लाजून म्हणाली, नाही, मी नाही उघडणार. हा डोळे, मला कसं तरी वाटतंय, असे बोलून नकार देऊ लागली. आदित्यने, ठीक आहे, नको उघडूस, मी जातो आता, तू चेंज करून ये, असे मुद्दाम बोलत होता आणि शांत बसला. थोडा वेळ रूममध्ये शांतताच होती. खरंच आदित्य बाहेर गेला की काय असं आरोहीला वाटत होतं. त्यांना राग तर आला नसेल ना, म्हणून ते बाहेर तर गेले नसेल ना, असे म्हणून आरोहीने ताळकन डोळे उघडले तर तिच्या पायाची जमिनीवर गुडघ्यावर बसलेला आदित्य तिला दिसला. गुलाबांचे बुके त्याच्या हातात होते. मस्त सफेद रंगाचे टी शर्ट आणि जीन्स घातलेला, केसांना जेल लावून सेट केलेले आणि तिच्याकडे एकटक बघत असलेला आदित्य तिला दिसला होता. तिने लाजून त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्याने एका हातात तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने बुके तिच्यासमोर धरत, आय लव्ह यू आरोही, डू यू लव्ह मी, असा तो बोलत होता. तिने त्याच्या हातात बुके हळूच घेतला आणि त्याला उठवून त्याच्या कुशीत शिरली. आदित्य म्हणाला, हू, असे नाही चालणारा, मला तुझ्या तोंडून ते 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायचे आहेत, ते तू म्हणशीलच, म्हणून तिला दूर करू लागला होता. आरोही म्हणाली, आधी डोळे बंद तर करा ना तुम्ही, मी नंतरच म्हणेल. आदित्य म्हणाला, आपण काय लपाछुपी खेळतो की काय? आरोही म्हणाली, नका करू तुम्ही, मला काय? आदित्य म्हणाला, डोळे बंद करून. केले, आता तरी बोल ना ग आरोही. आरोही म्हणाली त्याच्या कानात हळूच, आय लव्ह यू टू, असे बोलून वरती जाऊ लागली. आरोहीचे शब्द ऐकून आदित्य जागेवरच थिरकून गेला. त्याला खूप छान वाटत होतं. त्याला खूप आनंद झाला होता. तिला पडताना बघून तोही धावत तिच्या मागे गेला आणि तिला पकडले आणि पुन्हा एकदा बोल ना असे म्हणून तिला त्रास देऊ लागला होता. तीही नाक उलवट त्याला सॉरी शक्तिमान असे बोलत होती आणि हसतच वर जाऊ लागली. आदित्यने तिला वरती जाऊ दिले आणि मागून तोही जाऊ लागला. बेडरूमचे दार बंद होते. आदित्यने त्याचा कॅमेरा बंद केला आणि तो जाऊन दाराजवळ थांबला होता. आरोहीने हळूच दार आत ढकलले आणि आत जाण्याऐवजी तेथेच उभी राहिली. एक नजर आत तर एक नजर बाहेर आदित्यकडे रोखून बघत होती. तो सुद्धा हाताचे घडी घालून तिचे एक्सप्रेशन टिपत होता. तिला खूप प्रश्न पडलेले होते, पण तोंडातून काही ते बाहेर येतच नव्हते. तिला काही सुचत नव्हते. ती एकदम शांत झाली. आदित्य अजूनही तिच्याकडेच बघत होता. ती काय समजायचे ते समजली आणि लाजेने चूर झालेली होती. खाली जावे तर आदित्य दारात उभा आणि आत जावे तर सगळीकडूनच तिची कोंडी झालेली होती. आदित्य मात्र कसं वाटलं सरप्राईज असे नजरेनेच तिला विचारत होता. लाजून ती काहीच न बोलल्याने तो गालातल्या गालात हसू लागला आणि हळूच मागून तिच्या जवळ येत तिच्या कानात बोलला, दिस इज माय पर्सनल बिझनेस टूर विथ माय डिअर वाईफ, आणि डोळे मिचकावत बेडवर बसून कसा वाटला असे विचारू लागला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.